नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी स्टिच विथ आशू या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण ब्लाऊजचा गळा मोठा असेल तर त्याला आपल्या मेजरमेंटनुसार ॲडजस्ट करून आपल्या ब्लाऊजसाठी कसा तयार करावा हे गळा आहे या ब्लाऊजचा। आपला बॅक साईडचा गळा आपल्याला रेडी करायचा आहे आणि हा गळा जो आहे हा छोटा आहे। आता कस्टमरला इतका छोटा गळा नकोय, तो आता आपण ब्रॉड कसा करायचा। हा गळा आपल्या मेजरमेंट मध्ये वरच्या साईडला बाहेर येतोय आणि खालच्या साईडला परफेक्ट बसतोय। तर आपण आधी आपल्या मेजरमेंट नुसार अस्तरवर मार्किंग करून घेऊ, ड्राफ्ट करून घेऊ ओरिजिनल गळ्याला आणि नंतर मग तो या कापडावर कसा ऍडजस्ट करायचा ते आपण बघणार। ओके, तर इथे आहे आपलं शोल्डर 5.5 इंच आणि गळा रुंदी होती आपली 2.5 इंच। आपल्याला डायरेक्ट कापडावर मार्किंगवरच गळा तयार करायचा आहे। त्यासाठी आपल्याला या गळ्याला कॅनव्हास लावायची गरज नाहीये। जर का तुम्ही माझी ट्रिक वापरली तर आपण इथे 2.5 इंचाच्या पुढे 3 रेषा, 3 ला 1 रेषा कमी एवढी मार्किंग करणार आहोत। हे बघा, 2.5 इंचाच्या पुढे 3 रेषा म्हणजे 3 ला 1 लाईन कमी अशी मार्किंग करणार आहोत। पहिली मार्किंग झाली। आता आपला गळा आहे 10.5 इंचाचा। 11 वर मार्किंग करायची लांबीसाठी। ही झाली। वन साइड इकडे पण 11 वरच मार्किंग करायची, थोडी पुढे, म्हणजे आपला बॉक्स चुकणार नाही। आणि एक बॉक्स आखून घ्यावा। इथे खाली या लाईनीवर आपल्याला 3 वर मार्किंग करायचं आहे, म्हणजे गळा थोडा ब्रॉड होईल। आणि वरती 2.5च्या वर 3 रेषा, 3 ला 1 रेषा कमी, हा असा एक बॉक्स आखून घ्यायचा। हा आपला मेन बॉक्स आखून झालेला आहे। थोडा डार्कच आखायचा म्हणजे दुसऱ्या साईडला उमटेल। आपली गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही या ट्रिकनी, कारण आपण जो गळा ड्रॉ करणार आहोत त्याच ड्रॉइंगवर आपल्याला स्टिचिंग घ्यायची आहे, त्यामुळे आपला गळा बिघडणार नाही आहे। आता आपल्याला गळ्याच्या डिझाईनचा आकार द्यायचा आहे, जी डिझाईन आपल्याला गळ्यावर करायची आहे ती। तर इथे फ्रेंच कर्वचा वापर करायचा आणि जिथून आपली स्टार्टिंग आहे 2.5च्या पुढे आपण 3 रेषा ज्या पॉइंट वरून घेतल्या त्या पॉइंटवर त्याचा कॉर्नर ठेवायचा आणि थोडं खाली असा गोलाईमध्ये आकार देऊन घ्यायचा। थोडा डार्कच करायचा म्हणजे बॅक साईडला उमटेल, मग आपली मार्किंग पण चुकणार नाही। असा थोडा बाहेर जायचा 1/2 इंच इथे। आता परत इथे फ्रेंच कर्वचा यूज करायचा आणि असा गोलाकार देऊन घ्यायचा। काहीतरी वेगळी डिझाईन, माझी ट्रिक वापरा म्हणजे तुमचा गळा चुकणार नाही। आजच्या साईडला पण एक गोलाकार आकार देऊन घ्यायचा। थोडं डार्क करत घ्यायचं म्हणजे आकार आपला बॅक साईडला, बघा इथे बॅक साईडला आपला आकार रेडी आहे। हा आकार रेडी आहे। या ब्लाउज पीसवर जो आकार आहे ब्लाउजचा तो छोटा आहे, फक्त इथे थोडा बाहेर ब्रॉड गेलेला आहे। तर आता काय करायचं, हा आकार आपल्याला या ब्लाउज पीसवर ऍडजस्ट करायचा आहे। तर सगळ्यात आधी काय करायचं, पीस घ्यायचं आणि गळ्याच्या सेंटरला टक्स देऊन घ्यायचा या पॉइंट पर्यंत। इथे आपला कॉर्नर आला पाहिजे, गळ्याच्या खाली कॉर्नर यायला नको, नाहीतर इथे कपडा जमा होईल। इथपर्यंत तुमचा टक्स यायला पाहिजे। तर तो कसा घ्यायचा, सेंटर पासून कपडा पकडायचा, दोघं गळ्याची डिझाईन एकावर एक ठेवायची व्यवस्थित। ही बघा अशी डिझाईन व्यवस्थित ठेवायची आणि 1 ते 1.25 इंचावर शिलाई मारून घ्यायची अशी क्रॉस मध्ये। ही आपली शिलाई मारून झालेली आहे।
आकडा इकडे आता यावर अस्तर ठेवून शिलाई देऊन घ्यायची सगळ्यात आधी, नंतर आपण गळ्याकडे बघू. ही अर्धा इंचावर शिलाई देऊन झाली. जी आपली गळ्याची मार्किंग आहे त्याच मार्किंगवर आपल्याला स्टिच द्यायची आहे. आपल्या गळ्याची फिनिशिंग पण येईल आणि कॅनव्हासची गरज पण पडणार नाही, हे नक्की. इथे आता शिलाई देऊन घेऊ शकतो. कॉर्नरला व्यवस्थित दाब उचलायचा आणि फिरवून घ्यायचं. आपली आता इथे गळ्याला शिलाई देऊन झालेली आहे. आता 1/2 इंच अंतर ठेवून हा गळा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. हा गळ्याचा आकार 1/2 इंचांनी कट करायचा आणि मग छोटे छोटे कट देऊन घ्यायचे. कट देऊन झालेले आहे. आता आपल्याला फॅब्रिक पलटी करायचं आहे. पलटी करून झालेला आहे. आता आपण इथे दाब शिलाई देऊया, तेव्हा आपल्या गळ्याचा आपल्याला आकार दिसून येईल. शिलाई देतोय आपण. व्यवस्थित दाब शिलाई देऊन घ्यायची. किनारीवर एकदम काठावर द्यायची, म्हणजे आपल्या गळ्याची फिनिशिंग छान येते. ही बघा, इथे थोडीशी जी गळ्याची लेस होती, म्हणजे जी डिझाईन होती ती थोडी इथे आलेली आहे. पण आपण डिझाईनचा गळा असला म्हणजे तो खाली सोडत नाही, त्याला लेस नक्कीच लावतो. जर का तुम्हाला लेस लावायची नसेल तर ही जी थ्रेडिंग आहे ही उसवून घ्यायची. इतक्या साईडची थ्रेडिंग उसवून घ्यायची, म्हणजे आपला गळा प्रॉपर रेडी होतो. चारही बाजूनी शिलाई देऊन घ्यायची. इथे आपला गळा रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता, कुठेही काहीही बाहेर दिसत नाही आहे. जी डिझाईन होती ऑलरेडी गळ्यावर रेडीमेड, ती तुम्ही 2 ट्रिक वापरू शकता. एक तर टक्स द्यायचा आणि तो आतमध्ये ऍडजस्ट करायचा, किंवा मग डायरेक्टली ती जी स्टिच असते, जो थ्रेड वर्क असतो, तो उसवून घ्यायचा. उसवता आला तर उसवून झाल्यावरच मग गळ्याची मार्किंग करायची. जर नाही तर मग टक्स देऊन करायचं आणि आपला गळा रेडी आहे. आता या ट्रिकनुसार तुम्ही कोणताही गळा स्मॉल किंवा ब्रॉड करू शकता. खूप छान छान अशा डिझाईन्स करू शकता, जशी आता आपण या ब्लाउजवर केलेली आहे. ही आता इथे आपली ब्लाउजची डिझाईन रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि लेस दोरी लावून झालेली आहे. कशी वाटली डिझाईन मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.